नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळ म्हणजेच राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड, नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे याच्याबद्दल रिक्रुटमेंट ऑफ नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ट्रान्सलेटर या पदासाठीची महत्त्वाची माहिती आहे. जाहिरात जी आहे भरतीबद्दलची याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तिथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, एम्प्लॉयमेंट नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड बियाणे महामंडळाकडून. यानुसार ट्रान्सलेटर ऑफिशियल लँग्वेज GD6 या पदासाठीच्या एकूण 6 जागा आहेत. याच्यामध्ये ओपनसाठी 5 आहेत, त्याच्यानंतर OBC NCLसाठी 1 आहेत. अशा 6 जागांची भरती केली जाणार आहे. तर याच्यामध्ये प्लेस ऑफ पोस्टिंग पाहू शकता. प्रत्येक ठिकाणासाठी 1 पोस्ट असणार आहे. कॉर्पोरेट ऑफिस न्यू दिल्लीसाठी 1 आहे, लखनौसाठी, रिजनल ऑफिस जयपूर, त्याच्यानंतर भोपाळ, पटना आणि सिकंदराबाद. लास्ट डेट आहे अर्ज करण्यासाठीची 8 एप्रिल 2024. वयाची पात्रता जी आहे त्या 8 एप्रिल 2024 रोजी 30 वर्षापेक्षा जास्त नसावी. तर याच्यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. इक्विलेंट आहे हिंदी आणि इंग्लिश वन ऑफ द सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल, म्हणजे डिग्री लेवलमध्ये इंग्लिश आणि हिंदी सब्जेक्टनुसार पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. त्याचबरोबर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आणि इक्विलेंट इन इंग्लिश विथ हिंदी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट डिग्री लेवल फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 55% मार्क्स. त्याच्यानंतर अलॉंग विथ द डिग्री और डिप्लोमा ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश हिंदी टू इंग्लिश रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन. एक्सपिरियन्स पाहू शकता. अनुभव आहे 3 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आवश्यक आहे वर्किंग इन राजभाषा डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यानंतर वर्किंग इन्क्लुडिंग 2 years एक्सपिरियन्स इन द स्केल ऑफ IDA और इक्विलेंट्स असणे आवश्यक आहे. अनुभव आहे. अशा पद्धतीने स्केल ऑफ पे देण्यात आलेला आहे, पाहिलं जाऊ शकतो इथे. त्याच्यानंतर नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट रेग्युलर पद्धतीचं एम्प्लॉयमेंट आहे. याच्यामध्ये सुपरवायझरी वर्क आहे, ऑपरेशनल लेवल वर्क आणि फील्ड अँड ऑफिसेसमध्ये वर्क आहे. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस आहे. याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे पहिल्या स्टेजमध्ये. सेकंड स्टेजमध्ये त्या कम्प्युटर बेस्ड टेस्ट आधारित जी एक्झाम होईल त्याच्या गुणांच्या आधारावर CBT ची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. तिसऱ्या स्टेजमध्ये बेस्ड ऑन द मेरिट CBT द कॅन्डिडेट्स विल बी फायनली शॉर्टलिस्टेड, म्हणजे जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स असतील मेरिट लिस्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर त्यांचं फायनल सिलेक्शन लिस्ट जारी केली जाईल. याच्यामध्ये पोस्ट ज्या आहेत PWBDसाठी कोणत्या कॅटेगरीनुसार अर्ज केला जाऊ शकतो याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता अप्लाय करण्यासाठी जी लिंक आहे ती 18 मार्च 2024 पासून अवेलेबल होईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचे. त्यानंतर इथे पाहू शकता जी फी पेमेंट आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. फी पेमेंट जी आहे 500 रुपये आणि GST इतका फी पेमेंट असणार आहे या अर्ज करण्यासाठीचे. डॉक्युमेंट्स पाहू शकता. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. बर्थ सर्टिफिकेट, मार्कशीट आहेत, मार्कशीट सगळ्या त्याच्यानंतर कम्प्युटर कोर्स सर्टिफिकेट आहे, अनुभवाचं सर्टिफिकेट आहे. अशा पद्धतीने सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्यावर रेडी असणे आवश्यक आहे. इथे पाहू शकता नो पेनुसार आहे. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत. डेट ऑफ पब्लिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट आहे 9 मार्च 2024. ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 18 मार्च 2024 पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 एप्रिल 2024 पर्यंत. तर अशा पद्धतीने या भरतीसाठी बियाणे महामंडळासाठीच्या ह्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करू शकता. 18 मार्च 2024 पासून या सेक्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती जाहीर होईल. अशा पद्धतीने या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.